सुरू होते मिसिंग लिंक. ट्रक्सना वगैरे अजून बंद इथे ठेवल्याच्या बरं. आली 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 आली. पाच कमी. तुमचं लक्ष आहे का मिसिंग लिंककडे? आम्ही दुसऱ्यांदा आज पण लाईट जास्त आहे त्या दिवशी निघालो तिथे लाईट मध्ये दरड कोसळले नाही पावसाळ्यात बंद त्याच्यात त्यांनी जरा त्या दिवशी जरा स्केअर सेम. किती किलोमीटर आहे? 8. हा छोटा बोगदा आहे. पुढे आणखी मोठा आहे. हा छोटा आहे. मेन पुढे आहे. हा छोटा आहे. वेगळा आहे. दोन दिवसांनी. काय 2 फेज आहे. दोन फेज तेच मी म्हणते त्या दिवशी ते स्केअरी वाटत होतं. आज कसं काय एवढं लिमिटेड ती त्याची गाडी छोटी होती ना. आणि मध्ये तो केबल स्टेट ब्रिज आहे ना एक. हा आता येईल तो. त्याच्यावर फार सुंदर दिसते सगळं. थांबायला मिळत नाही. व्हॅली. इथे दंड करतात 2000 रुपये. लोकांनी इथे सेल्फी पॉईंट केला होता. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन. ब्रिज आला. ढग उतरतात इथे या दिवसात. जुलै ऑगस्ट. इथे पडलं होतं वाटतं. ते काम झालं. काय काय? भाग पडला होता ते बघायला. ते एक्झिटला त्या साईड. अच्छा इथे नव्हतं एक्झिटला. तिकडे पडला कुठे? राईटला. अच्छा दिसत. हा म्हणून एक लेन बंद ठेवले बहुतेक म्हणता त्यांनी. काहीतरी वेगळं हे बघ, हे राईटला बघ दिसलं. तिथे पडला काम चालू आहे. आता तो चालू आहे की नाही? चालू चालू पूर्ण चालू झालं. म्हटलं लाईट कमी आहे त्याच्यात पण हा मोठा आहे ना बुद्ध. हाच मेन आहे. आता तिथे अंधार आहे ना त्याच्यात लागलीच उजेड आहे म्हणून आतमध्ये उजेड आहे. आता इथे एंड लांब आहे ना त्यामुळे डार्क आहे. इंजिनिअरिंग मार्बल. हे न्यूयॉर्कमध्ये असं आहे. हो न्यू मॅनहॅटनला तुम्ही निघाला. हो हो. तो समुद्राखालून आहे. हा म्हणजे नाही नदी खालून. नदी खालून हडसन. हडसन नदीच्या खाली आपण जायचो ना सारखं न्यू जर्सी ते मॅनहॅटन. लिंकन टनेल. हा. भीती वाटते कधी बाहेर आपला पडू. मरीन ड्राईव्हला समुद्र खालून आहे तो. हो ना. हो काय तो लिंकन टनेल त्यांनी 100 वर्षापूर्वी बांधला. आपल्याकडे आत्ता झाला. आता हॉलंड टनेल आणि लिंकन टनेल. हा. ब्रिटिश चॅनल आहे तिथे पण टनेल आहे ना. इंग्लंड आणि फ्रान्स जोडणारा. ते युरोस्टार म्हणून आहे ट्रेन. हा हा. ती लंडनहून याला जाते पॅरिस नंतर याला ब्रुसेल्स आणि 3 ठिकाणी जाते. आणि त्याचं तिकीट विमानापेक्षा जास्त असतं. ट्रेनचं तिकीट तिथे नॉर्मली विमानापेक्षा जास्त आहे. हो. अमेरिकेत तिकीट. हा.
मलाही एकदा बसायचं होतं ट्रेनमध्ये म्हणून केदारने मग याचं काढून दिलं हां हां बॉस्टन टू न्यू जर्सी. न्यू जर्सी हां कॅब कॉस्टली हो. पण मला तो एकदा अनुभव घ्यायचा होता. हां हां किती वेळ लागला 3.5 तास. मध्ये ते हार्टफोर्ड लागलं असेल. ते आता स्टेशन लक्षात नाही. हां ती कनेक्ट रोडचं माहिती आहे मला. हां कारण राधा बरोबर बॉस्टन आणि न्यू जर्सीच्या मध्ये राहतो. बरोबर. कनेक्टेड. फोर्ट व्हाईट प्लेन्स ते सगळे एरियाज. नाही सगळे 80च्या वरच जात आहेत. हा पण ते तुम्ही वरती लिमिट 80 80 चालले बरोबर. वरती लिमिट 80 लिहिलं आहे. वाटी फास्ट चालले ते बघा. हम्म. कोण अडवायला पण नाही. हे असतील कॅमेरेज स्पीड रडार लावले असतील. एवढं जास्त तर लोक इतके असे गेले नसते. नसते गेले. सगळेच जात आहेत. प्रत्येकाला तो दंड लागला असताना धडा धडा. आपण नियमानुसार नाही चाललो. नाही, ठीक आहे ना. बरं. बरोबर बरोबरच आहे. गाडीच्या सेफ्टीसाठी पण ठीक आहे. हो. थोड्या अंतरावर राईटला एक्झिट तो दरवाजा बंद आहे अर्धा. हो. ते ह्याच्यासाठी केले इमर्जन्सी. इमर्जन्सी झाली थोड्या अंतरावर. आता कुठे आपण मध्यावर आलो टनेलच्या. हो. 4 किलोमीटर. ज्यावेळेला तयार झालं तेव्हा त्यांनी बरोबर नाव बदललं कनेक्टिंग लिंक. काय डोकं चालतं ना लोकांचं. एक्झिट 3 किलोमीटर. संपत नाहीये ना. 8 किलोमीटर म्हणजे काय झालं आमचं अंधेरीचं. आमच्या गावून अंधेरी स्टेशनच्या आपल्या घरापासून त्या होरायझन ड्राईव्ह हे अंतर आहे टनेलचं. 8 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर आहे. बरोबर. इथे काय स्पीड लिमिट आहे का? 80 लावलंय. थोड्या अंतरावरती वरती 80चा बोर्ड. थांबला थांबायला लावून नाही. गाडी बिघडली असेल. ती लेन त्याच्यासाठीच आहे ना. रिलीफ लेन आहे. हो. US मध्ये आणि इव्हन गल्फमध्ये सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक लेन सोडलेली असते. शोल्डर सर्व्हिस लेन. ॲम्ब्युलन्स आणि पोलीस जाऊ शकतो. थोड्या अंतरावरती टेलिफोन इमर्जन्सी टेलिफोनची हां SOS. SOS थोड्या अंतरावरती. अर्ध्या किलोमीटरवर. हे बघा ना मध्ये फोनचे किलोमीटर त्याहीपेक्षा कमी आहे बहुतेक. त्यापेक्षा Walking कमी distance आहे. वॉकिंग डिस्टन्स आहे. 500 मीटर्स.
10 मिनिटाचं आहे.